हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास. यातील चॅप्टर आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. तर आता या चॅप्टरमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली ते आपण पाहूया. यातले सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही या देशातील स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी लोकशाहीवादी चळवळ होती. या चळवळीत एकूण 107 हुतात्मे झाले. सो दिस इज इम्पॉर्टंट क्वेश्चन की या चळवळीत किती हुतात्मे झाले. नेक्स्ट पॉईंट इज सीताराम बनाजी पवार हे या आंदोलनातील पहिले हुतात्मा ठरतात. सो दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट पॉईंट की पहिले हुतात्मा कोण ठरतात. 107 हुतात्मे तर आपल्याला विचारणार नाही, बट फर्स्ट आपल्याला विचारू शकतात. ओके. नेक्स्ट पॉईंट, या चळवळीत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका सर्वात पुढे आणि आघाडीवर होता. अगेन इट इज अ इम्पॉर्टंट पॉईंट की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्वात आघाडीवर कोणता तालुका होता. इट इज कंधार तालुका आणि हा कोणत्या जिल्ह्यातील आहे, नांदेड जिल्ह्यातील आहे. तर नेक्स्ट पॉईंट त्याच्याशीच रिलेटेड आहे की कंधार तालुक्यातील सत्याग्रहींचे नेतृत्व कोणी केले, डॉक्टर केशवराव धोंडगे आणि भाई गुरुनाथ कुरुडे यांनी केले. अगेन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की नांदेड जिल्ह्यातील जो कंधार तालुका आहे त्यातील सत्याग्रहीचे नेतृत्व कोणी केले, जो तालुका खूप आघाडीवर होता. सो असे महत्त्वाचे काही क्वेश्चन्स इथे बनत आहेत. तर एका पॅसेजमध्ये आपल्याला किती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळाले तुम्ही पाहू शकता. 107 हुतात्मे, मग पहिला हुतात्मा कोण, आघाडीवर असलेला तालुका कोणता, कोणत्या जिल्ह्यातील तो तालुका आहे आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलं. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र सभा. संयुक्त महाराष्ट्र सभा 1940. तो महाराष्ट्राच्या चळवळीचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जर एखादा स्टेप उचलण्यात आला तो म्हणजे ही सभा फॉर्म करण्यात आली 1940मध्ये. तर आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960मध्ये, पण 20 वर्षापासून त्याच्या मागे लोक लागले होते. तर 28 जानेवारी 1940ला मुंबई येथे ही सभा भरली. अगेन इट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. संयुक्त महाराष्ट्र सभा पहिली सभा कुठे भरली, मुंबई येथे. या सभेचे अध्यक्ष कोण होते, तर रामराव देशमुख या सभेचे अध्यक्ष होते. आता नेक्स्ट पॉईंट, वराड प्रांतातील लोकांना संघटित करणे व महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हा या सभेमागचा हेतू होता. सो अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राज्यसेवा पूर्वच्या किंवा मेन्सच्या उद्देशाने हा एक ABC अ बरोबर ब बरोबर असं देऊ शकतात की संयुक्त महाराष्ट्र सभेचा हेतू काय होता. नेक्स्ट पॉईंट, 24 मे 1940 रोजी संयुक्त महासभेने महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवली. या सभेचे अध्यक्ष होते दत्तोपंत वामन पोतदार आणि उपाध्यक्ष होते डॉक्टर तुळजो केदार. तर इतका डिटेल तर काही येणार नाही आपल्या एक्झाममध्ये, बट तरी स्टील एक पॉईंट लक्षात ठेवायचा की महाराष्ट्र एकीकरण परिषद कोणी भरवली. ओके. नेक्स्ट, महाविदर्भ सभा. तर आपण बघू शकतो की 1940मध्ये दोन गोष्टी घडल्या आहेत. एक संयुक्त महाराष्ट्र सभा आपण मागे पाहिली आणि नेक्स्ट आहे महाविदर्भ सभा 1940. वर्ष लक्षात ठेवा. तर पहिली महाविदर्भ सभा ऑगस्ट 1940ला भरली. बॅरिस्टर रामराव देशमुख हे पहा इथे लक्षात ठेवा, रामराव देशमुखच या सभेचे अध्यक्ष होते. म्हणजे मागे जी सभा होती त्याचेही अध्यक्ष रामराव देशमुख होते आणि इथे पण अध्यक्ष रामराव देशमुखच आहेत. नेक्स्ट पॉईंट, लोकनायक बापूजी अण्णे हे या सभेचे सूत्रधार होते. आणि दुसरी महाविदर्भ सभा, आता पहिली महाविदर्भ सभा 1940ला भरली होती आणि दुसरी महाविदर्भ सभा ही 3 ऑक्टोबर 1943ला भरली होती आणि याचे अध्यक्ष होते मुकुंदराव जयकर. तर महाविदर्भ सभा दोनदा भरली आहे, एक 1940 आणि दुसरी 1943. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र समिती किंवा परिषद इसवी सन 1946 ते 1955. आता इथे लक्षात ठेवा की महाराष्ट्राची जी चळवळ सुरू झाली ती सुरुवातीचा पाया कुठे ठेवण्यात आला, 1940मध्ये. संयुक्त महाराष्ट्र सभा, मग महाविदर्भ सभा, आता 46पर्यंत आलो आहोत
1946मध्ये काय झालं, संयुक्त महाराष्ट्र समिती फॉर्म झाली आहे आणि या समितीने एक महत्त्वाचा रोल प्ले केला आहे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. तर आपण पुढे याचा अभ्यास करूया. ओके, तो 26 जुलै 1946 रोजी मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र समिती किंवा आपण परिषदी म्हणतो त्याला, याची स्थापना झाली. तर अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कुठे झाली आणि केव्हा झाली? 28 जुलै 1946 रोजी मुंबईला ह्या समितीची पहिली परिषद आयोजित करण्यात आली. समिती फॉर्म झाली कधी? 26 जुलैला मुंबईमध्ये. आणि या समितीची पहिली परिषद कधी करण्यात आली? तर 28 जुलै, 2 दिवसानंतर. नेक्स्ट, या समितीचे स्वागताध्यक्ष कोण होते? तर स्वागताध्यक्ष होते SK पाटील. आणि या समितीमध्ये सहभाग कोणी घेतला होता? सहभाग घेतला होता शंकरराव देव, आचार्य धर्माधिकारी, बॅरिस्टर जयकर, डॉक्टर त्र्यंबकराव नरवणे, सेनापती पांडुरंग बापट, K. अत्रे, SM जोशी, धनंजयराव गाडगीळ व भाऊसाहेब हिरे. तर हा सहभाग किंवा संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कोण पुढीलपैकी कोण सदस्य होते, त्यासाठी हे काही नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यातला नेक्स्ट पॉईंट विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नोट फॉर यू, की यशवंतराव चव्हाण हे मात्र या परिषदेच्या कार्यापासून दूर होते. सो हे खूप इम्पॉर्टंट नोट आहे, बिकॉज आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की पुढीलपैकी कोणते सदस्य संयुक्त महाराष्ट्र समिती किंवा परिषदचा भाग होते, आणि त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव देऊ शकतात आणि तिथे आपल्याला तिथे नोट करायचं आहे. ओके, नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र समितीने पुढील ठराव पास केले. आता समिती फॉर्म झाली आहे, समिती एकत्र मिळून काहीतरी ठराव काढेल आणि त्यांचा एक अजेंडा तयार करेल. त्यानुसार त्यांचा ठराव काय होता ते पाहूया. तर पहिला, प्रादेशिक राज्याची पुनर्रचना भाषेनुसार करणे आवश्यक आहे. दुसरा, सर्व मराठी भाषिकांचा एकच सलग प्रांत स्थापन करावा. तिसरा, मराठी भाषिक प्रदेशांना एकत्रित करून त्यांचे महाराष्ट्र राज्य स्थापन करावे. अशा पद्धतीचे 3 ठराव संयुक्त महाराष्ट्र समितीने पास केले होते. सो अगेन या पेजवरती आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मिळाले आहेत. पहिला म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली, कुठे झाली, पहिली सभा कुठे भरली, त्या सभेचे स्वागताध्यक्ष कोण होते, या सभेमध्ये सहभाग कोणी घेतला किंवा कोणी नाही घेतला, असाही प्रश्न येऊ शकतो. आपल्याला ऑप्शनमध्ये मोस्ट जम्बल्ड ऑप्शन असणार आपला यशवंतराव चव्हाण. सो अकॉर्डिंग टू दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट. आता मागे होता की मराठी भाषिक प्रदेश एकत्र आले पाहिजे. आता हे मराठी भाषिक प्रदेश कोणते आहेत? तर ते आहेत मुंबई, मध्य प्रदेशामध्ये एक वराड प्रांत होता तो, तिसरा हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिकांचा मराठवाडा होता तो, आणि चौथा आहे पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखालील गोवा. तर हे लक्षात ठेवा मराठी भाषिक प्रदेश कोणकोणते होते. नेक्स्ट पॉईंट आहे, संयुक्त महाराष्ट्र समिती किंवा परिषदची दुसरी बैठक, पहिली बैठक कुठे भरली होती? मुंबईला. दुसरी बैठक कुठे भरली? जळगाव येथे आयोजित करण्यात आली. ओके, पहिल्या बैठकचे स्वागताध्यक्ष कोण होते? आता हे दुसऱ्या बैठकचे पाहूया आपण. तर 13-14 एप्रिल 1947 और 1947 रोजी ही दुसरी बैठक कुठे? जळगाव येथे आयोजित करण्यात आली. आणि या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? शंकरराव देव. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की शंकरराव देव हे कट्टर काँग्रेसी होते. ओके, तर हे आपल्याला पुढे नंतर काम येणार आहे, तर हे फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अकोला करार. आता हे अकोला करार काय आहे ते पाहूया आपण एक्झॅक्टली. तर याच्या पहिले आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे की 17 जून 1948 रोजी 1948 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसादनी एक कमिशन फॉर्म केले होते आणि या कमिशनचे अध्यक्ष SK दार होते. हे राज्याची निर्मितीसाठी कमिशन फॉर्म करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष दार असल्यामुळे ह्या कमिशनला दार कमिशन म्हणतात. या कमिशनने ओके, तर आपण तिसऱ्या पॉईंटवर आहोत आता. तर या कमिशनने पहिले उत्तर भारताचा अभ्यास केला. ओके, आणि नंतर हे कमिशन मुंबईला आले. तर कधी आले मुंबईला? 8 नोव्हेंबर 1948 रोजी हे कमिशन मुंबईला आले आणि या कमिशनसमोर
संयुक्त महाराष्ट्राची मागणी मांडता यावी म्हणून, आणि एक्झॅक्टली काय काय पॉईंट्स आपल्याला तिथे बोलायचे आहेत म्हणून वराडसहित महाराष्ट्राच्या सर्व प्रतिनिधींची अकोला येथे एक बैठक भरली आणि त्यालाच काय म्हणतात, अकोला करार. म्हणजे महाराष्ट्राचे जे सगळे प्रतिनिधी आहेत अलग अलग रिजनचे सगळेजण एका ठिकाणी जमले आणि त्यांनी विचारविमर्श केले की आपण ह्या दार कमिशनसमोर काय काय बोलायचं. तर हे सगळं जे डिस्कशन झालं तो कुठे झाला, अकोला इथे झाला आणि म्हणून याला काय म्हणतात, अकोला करार म्हणतात. या करारानुसार यांच्यामध्ये डिस्कशन करून काय करार करण्यात आला की संयुक्त महाराष्ट्र या नव्या प्रांतात काय काय आणायचा, महाविदर्भ एरिया व महाराष्ट्र असे 2 उपप्रांत करण्याचे ठरवले गेले. पण बापूजी अण्णे यांनी कमिशनला काय म्हटलं की भले आम्ही म्हणत आहोत की हे 2 उपप्रांत करा आणि त्याचा एक संयुक्त महाराष्ट्र बनवा, पण अगोदर लक्ष तुम्ही उपप्रांतकडे द्या. अकोला करारनंतर दार कमिशनने सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि 13 डिसेंबर 1948 रोजी कमिशनने सरकारला एक अहवाल सादर केला. ओके, तर भाषा आणि या अहवालात सांगितलं की भाषावार प्रांत रचना करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. तर का, पुढचा पॉईंट पहा, विशेषतः मराठी भाषिकांचा, कारण यामुळे भारतीय संघराज्याला धोका निर्माण होऊ शकतो असं दार कमिशनचं मत होतं आणि या अहवालामुळेच मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट पसरली. परंतु आता संताप तर आला आहे, पण आपण अजून एक चान्स देऊन पाहूया म्हणून सर्वजण काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनाची वाट पाहत होते की बाई या जयपूर अधिवेशनमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह निकाल लागेल आपला. तर काँग्रेसने जयपूर अधिवेशन भरले. या जयपूर अधिवेशनमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, भाषावार प्रांत रचनेचा पुनर्विचार करण्यासाठी इसवी सन 1949मध्ये 3 सदस्य असणारी JVP समिती नेमली. JVP समिती, जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, V म्हणजे वल्लभभाई पटेल, P म्हणजे पटाभी सितार मैया, ही समिती नेमली. 5 एप्रिल 1949 रोजी समितीने अहवाल दिला. या समितीने भाषावार प्रांत रचनेचे तत्व मान्य केले. ओके, दार कमिशनने जिथे सांगितलं होतं भाषावार प्रांत रचना होणार नाही, तिथे JVP समितीने सांगितलं की होऊ शकते, परंतु हे तत्व व्यवहारात आणण्यासाठी हा काळ योग्य नाही असे यांनी सांगितले. तर या समितीने मुंबई वगळून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याची शिफारससुद्धा केली. तर अशा पद्धतीने 2 समितीने निकाल आपले दिले. तर हे दोन्ही निकाल महाराष्ट्राच्या अगेन्स्ट होती. तर सगळ्या ह्या वरच्या घडामोडी ज्या काही घडल्या, मागील घडामोडी, त्यांना संतापून सेनापती पांडुरंग बापट आणि महाडिकर यांनी मिळून संयुक्त महाराष्ट्र महामंडळ स्थापन करून मराठी भाषिकांचा स्वतंत्र प्रांत करण्याची चळवळ सुरू केली. सो इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन की संयुक्त महाराष्ट्र महामंडळची स्थापना कोणी केली, तर कोणी केली, सेनापती पांडुरंग बापट, किंवा ऑप्शनमध्ये महाडिकरसुद्धा येऊ शकते. तर संयुक्त महाराष्ट्र महामंडळची स्थापना कोणी केली, सेनापती पांडुरंग बापट यांनी केली. याचा एम काय होता की मराठी भाषिकांचा स्वतंत्र प्रांत करण्याची चळवळ याच्या थ्रू सुरू केली. ओके, सेनापती बापट बरोबर तेव्हा तिथे संत गाडगे महाराजही होते, त्यांनीही त्यांना सपोर्ट केला सेनापती बापट यांना. 28 नोव्हेंबर 1949 रोजी के अत्रे आणि RD भंडारे यांनी भाषेच्या आधारावर मुंबई राजधानी असलेला महाराष्ट्र प्रांत तत्काळ बनवावा असा ठराव महापालिकेत मांडला. सो इट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन की महापालिकेत हा ठराव कोणी मांडला, के अत्रे आणि RD भंडारे यांनी. ठराव काय होता, मुंबई राजधानी असलेला महाराष्ट्र प्रांत तात्काळ बनवावा, हा ठराव महापालिकेत मांडला. कोणी मांडला आणि ठराव काय होता आणि कुठे मांडला, महापालिकेत मांडला, विधानसभेत नाही, महापालिकेत मांडलेला आहे. शंकरराव मोरे यांनी 6 जानेवारी 1951 रोजी
ठाणे जिल्हा संयुक्त महाराष्ट्र मंडळ स्थापन करून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू केली. तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ही चळवळ सुरू ठेवली होती. यातला एक आपण सेनापती पांडुरंग बापटचं पाहिलं आणि हा दुसरा आहे शंकरराव मोरे आणि काय आहे ठाणे जिल्हा संयुक्त महाराष्ट्र मंडळ. हा प्रश्न येऊ शकते. या चळवळीत लालजी पेंडसे, उमर शेख व केशवराव जेधे सामील होते. इथे पहा केशवराव जेधे हा इम्पॉर्टंट नाव आहे कारण इथे आपल्याला ब्राह्मणेतर चळवळमध्ये केशवराव जेधे नाव ऐकायला मिळते, पण इथे महाराष्ट्र चळवळमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ह्यामध्ये सुद्धा केशवराव जेधेंचे नाव आहे. नेक्स्ट पॉईंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जगेल आणि मरेन पण फक्त संयुक्त महाराष्ट्रासाठी असा निर्धार कोणी केला? माधवराव गायकवाड यांनी जाहीर केला. तर हाही आपल्याला गुगली क्वेश्चन MPSC टाकू शकते की जागेन आणि मरेल तर फक्त संयुक्त महाराष्ट्रासाठी असा निर्धार कोणी जाहीर केला आणि आपल्याला काही ऑप्शन्स दिले असतील. त्यातील करेक्ट ऑप्शन इज माधवराव. 1 जुलै 1949 रोजी सेनापती पांडुरंग बापट यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रहाची हाक या नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली. ओके, सो फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, सत्याग्रहाची हाक ही पुस्तिका कोणी प्रसिद्ध केली? तर सेनापती पांडुरंग बापट. नेक्स्ट पॉईंट, श्रीधर जोशी यांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न कसा सोडवायचा याविषयी मौज या साप्ताहिकातून लेख प्रसिद्ध केले. तर मौज साप्ताहिकातून कोणी हा प्रश्न कसा सोडवावा याविषयी कोणी मांडलं? तर श्रीधर जोशींनी. आणि कोणत्या साप्ताहिकातून? तर मौज साप्ताहिकातून. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की ह्या पेजवर पूर्ण फॅक्च्युअल क्वेश्चन्स फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातील असे उत्तरे दिली आहेत. सो जस्ट गो फॉर इट अँड इफ यू लाईक माय लेक्चर देन प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुमच्या प्रतिसादमुळेच मला एनर्जी मिळेल आणि असेच नवनवीन लेक्चर्स मी इथे घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.